नमस्कार, मी प्रसाद काथे। एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच अभिमानाची बाब आपल्याला सांगण्यासाठी इथे उभा आहे। ज्या क्षणाची वाट गेली सुमारे 550 वर्ष अखिल हिंदू समाज पाहतोय तो क्षण अत्यंत निकट येऊन ठेपलाय आणि त्या क्षणात अर्थात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आम्हाला प्राप्त झालंय आणि त्यामुळे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची याची देही याची डोळा अनुभूती घेण्याचं भाग्य लाभणार आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला आलेल्या या आमंत्रणात प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मी असेल। या निमित्ताने सर्वत्र चर्चा आहे ती आमंत्रण पत्रिकेची। ही आमंत्रण पत्रिका कशी आहे तेही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। मराठी वृत्तवाहिन्यांवर सर्वप्रथम आपण हा तपशील फक्त जय महाराष्ट्रवर पाहताय। आमंत्रण पत्रिका ही 3 भागांमध्ये आहे आणि त्यात एका भागात तुम्हाला बालकरामाचं रूप दिसतंय। जी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या नंतर मंदिरात स्थापित होईल त्या पूर्णाकृती बालकरामाचं रूप कसं आहे हे या पत्रिकेत आपल्याला दिसतं। पत्रिकेत मुहूर्ताचा तपशील आहे आणि उपस्थितांच्या मधले पूजा विधीच्या वेळेला कोण असतील याचाही तपशील आहे। त्यात स्वाभाविक अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, तसंच महंत नृत्य गोपाल दास आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे यामध्ये शामिल आहेत। योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीतही कार्यक्रम संपन्न होणार आहे। पण या आमंत्रण पत्रिकेच्या शिवाय त्या आमंत्रण पत्रिकेच्या सोबतच असलेला एक भाग हा आणखी जास्त लक्षवेधी आहे। या आमंत्रण पत्रिकेमध्ये सोबत असलेली एक पुस्तिका आहे। ती पुस्तिका आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि त्या पुस्तिकेच्या माध्यमातून हा संपूर्ण लढा कोणी लढला, कसा लढला, कोणत्या कोणत्या टप्प्यांवर तो पुढे सरकला हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं। या पुस्तिकेमध्ये सर्व महत्त्वाचे तपशील नोंदले गेलेले आहेत आणि त्यात देवराहा बाबाजी महाराज असोत, महंत अभिरामदासजी असोत, परमहंस रामचंद्रदासजी असोत यांचे तपशील आहेत, त्यांचं योगदान लिहिलंय। पण त्यातली 2 महत्त्वाची माणसं आहेत जी आपल्याला लक्ष देऊन पाहावी लागतील। ते आहेत के नायर, फैजाबादचे तेव्हाचे जिल्हाधिकारी। काँग्रेसच्या कार्यकाळात के नायर यांच्यावर प्रचंड दबाव होता की त्यांनी राम मंदिरातल्या मूर्ती हटवाव्यात आणि तिथे पूजा विधीला परवानगी देऊ नये। पण के नायर हा तोच माणूस, ही तीच व्यक्ती ज्यांच्यामुळे राम मंदिराच्या जागेवर पूजा विधी सुरू होऊ शकले। याच पुस्तिकेमध्ये इतरही काही तपशील आहेत। त्यात ठाकूर गुरुदत्त यांचं सुद्धा निश्चित स्वरूपातलं योगदान नोंदवलं गेलंय। गोपाल दास सिंह विशारद हे हिंदू महासभेचे त्यावेळचे कार्यकर्ता, नेता आणि या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेचं सुद्धा योगदान राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात आहे हे या पुस्तिकेमध्ये नमूद झालंय। हे विशेष। दाऊदयाल खन्ना, महंत अवैद्यनाथजी महाराज या मंडळींनी आंदोलनाचं नेतृत्व कसं केलं हे या पुस्तिकेत आपल्याला पाहायला मिळतं। त्यात एक नाव मराठमोळ आहे, ते आहे ओमकार भावे यांचं। ओमकार भावे हे तत्कालीन संघ प्रचारक आणि आंदोलनामधलं असं नाव जे पडद्याच्या मागे राहिलं पण आंदोलन चालू कसं राहील याच्यासाठी सक्रिय राहिलं, ते ओमकार भावे। देवकीनंदन अग्रवालांचा उल्लेख आहे, स्वामी शिवरामाचार्यजी महाराजांचाही यामध्ये उल्लेख आहे। हे स्वामी शिवरामाचार्य महाराज कोण असा प्रश्न कोणाला पडला तर त्यांच्यासाठीचा तपशील असा आहे की जो 1989 ला पहिला शिलान्यास झाला तो त्यांच्या हस्ते। शतानंद सरस्वतीजी महाराज हे सुद्धा या पत्रिकेमध्ये आपल्याला उल्लेखित केलेले दिसतात। या निमित्तानं मध्वाचार्य विश्वेश तीर्थजी महाराज यांचा उल्लेख आहे। हा उल्लेख आपल्याला जास्त खुलासेवार सांगायला हवा कारण हे गृहस्थ दक्षिणेतले आहेत। सर्वसाधारणपणे ज्यांना आता पोटदुखी सुरू झाली आहे आणि रामाच्या निमित्तानं उत्तरेतच फक्त आनंद आहे, इतर भारताला त्याचं काही पडलं नाही असं सांगणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी
मध्वाचार्य विश्वेश तीर्थजी महाराज यांचं राम मंदिर आंदोलनातलं योगदान हे सांगायला हवं, ते नमूद करायला हवं आणि ते नमूद झालंय हे महत्वाचं. या महाराजांनी ते स्वतः श्रीकृष्ण भक्त असूनही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाच्या साठी विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापकाच्या पलीकडे जाऊन भूमिका निभावली. ती म्हणजे दक्षिणेत सुद्धा या आंदोलनाचा प्रचार केला. यानंतर विष्णुहरी दालमिया यांचा उल्लेख येतो. उद्योगपती म्हणून आपल्याला विष्णुहरी दालमिया परिचित आहेत, पण विष्णुहरी दालमियांचं आणखीन एक कार्य आहे की श्रीकृष्णाची जन्मभूमी सुद्धा मुक्त करायची आहे हे लक्षात ठेवून त्यांनी विश्व हिंदू परिषदेचं नेतृत्व करत असताना कृष्ण जन्मभूमीच्या आसपासची जमीन खरेदी केली आणि आंदोलनाला बळ दिलं. याच्या बरोबरच बीतराग पूज्य श्री स्वामी बामदेवजी महाराजांचा उल्लेख आहे, जे अखिल भारतीय संत समिती संस्थेचे संस्थापक आहेत. मोरोपंत पिंगळेंचा उल्लेख यामध्ये आहे आणि तो अनिवार्य आहे. मोरोपंत ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्या नेतृत्वात जमलेल्या करसेवकांनी अखेर आपल्या शौर्याचं प्रतीक सिद्ध केलं आणि बाबरी ध्वस्त केली. मोरोपंत पिंगळेंच्या सोबतच चौथे सरसंघचालक म्हणून रज्जू भैयांचा उल्लेख पत्रिकेमध्ये येतो आणि त्याच्याच जोडीला जे सरसंघचालक असताना बाबरी पडली आणि राम मंदिर मुक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त झाला त्या बाळासाहेब देवरसांचाही उल्लेख आहे. या संपूर्ण आंदोलनात केवळ पुरुष मंडळींचाच उल्लेख झालाय असं नाही, तर वसुंधरा राजे सिंधिया, राजमाता वसुंधरा राजे सिंधिया यांचा उल्लेखही या संपूर्ण पत्रिकेत आपल्याला पाहायला मिळतो. आणि सरतेशेवटी अशोक सिंघल यांनाही आंदोलनातलं श्रेय न्यायोचित पद्धतीने दिलं गेलंय. त्यांना कुणीही विसरलेलं नाही हे महत्वाचं. आमंत्रण पत्रिका प्राप्त होणं हा जसा अभिमान आहे त्याचबरोबर समाधान आहे, त्याच्या पलीकडे जाऊन ही संपूर्ण पत्रिका ही आजवरच्या हिंदू समाजाच्या 500-550 वर्षांच्या पूर्णपणे एकत्रित आंदोलनाचं फलित कोणामुळे आहे, कसं आहे हे सुद्धा सांगते. आणि याच पत्रिकेचा हा सगळा तपशील आणण्याच्यासाठी मी आपल्या समोर आलोय.